आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नव केंद्र इंडिया न्यूज 24 तास। मनमाडमध्ये अवैध पिस्तूलसह इसम अटक, पोलिसांची धडक कारवाई। आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे। या मोहिमेअंतर्गत मनमाड पोलिसांनी अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे। ही कारवाई शहरातील विवेकानंद नगर भागात करण्यात आली। तसेच चंदनवाडी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवताना हत्यारेही सापडल्याचे माहिती मिळाली आहे। निवडणूक काळात संभाव्य गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे। अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू यांनी सांगितले की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठा रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशा कडक कारवाया सुरू राहतील। या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे। न्यूज इंडिया 24 तास उपसंपादक राहुल कुलकर्णी। निवडणूक अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात आर्म्स ॲक्ट अगेन्स्ट एक स्पेशल ड्राईव्ह घेतली होती। या स्पेशल ड्राईव्हमध्ये आम्ही एसडीएम योलाकडून घरजडतीसाठी आदेश प्राप्त केले होते आणि SP नाशिक ग्रामीण श्री बालासाहेब पाटीलचे मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम प्रिपेअर केली होती। या स्पेशल टीममध्ये SDPO मनमाड श्री बाजीराव महाजन आणि मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे, सहायक पोलीस निरीक्षक भारत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंगाले, पोलीस अंमलदार संदीप जालटे, विशाल रमेश अवार्ड, रंजीत चौहान, मयूर पठारे, नितिन मैन, दीपाली अवार्ड, संगीता वाटपडे, नितिन पानसरे बंकर असे पोलीस अंमलदार आणि पोलीस ऑफिसर होते। 13 तारीखला आम्ही मनमाड शहरात एक इसम यांचे नाम आहेत संजय देवर, राहणार विवेकानंद नगर यांच्याकडून आम्ही एक गावठी कट्टा त्यांच्या घरून पकडला होता आणि 14 तारीखला आम्ही श्री मिलिंद सुरेश ओबाले यांच्याकडून 6 कोयते 6 तलवार पकडले होते। या अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात गुन्हे दाखल केले ज्यांचा नंबर 814 आणि 818 आहेत। या प्रकरणामध्ये आरोपी अटक करण्यात आले आहेत। दोन्ही केसेसमध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्याकडून त्यांनी हे आर्म्स पकडले आहेत या घेतले आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आमची कोशिश चालू आहे।